आज मी कर्क राशीवर बोलणार आहे। कर्क राशीचा जो ग्रह आहे तो आहे चंद्र आणि कर्क राशी ही जलतत्वापासून बनलेली आहे। तर चंद्र भावना, इमोशन्स आणि पाणी यांचा खूप जवळचा संबंध आहे। त्यामुळे पाणीचा वापर खूप सांभाळून आणि आदरपूर्वक करावा। त्यामुळे चंद्राची ऊर्जा ही संतुलित राहते। पाणी चार्ज करून प्यावे। मेसेज करा, मी त्यासाठी वेगळा व्हिडिओ तुम्हाला तयार करून देईल। मूड स्विंग्स होत असतील, ट्रॉमा असतील, म्हणजे एखादा सदमा बसलेला असेल, खूप खोलवर दुःख असेल, वाईट आठवणी ज्या आठवून तुम्हाला खूप त्रास होत असेल, अशा इमोशन्सच्या रिलेटेड जे पण काही प्रॉब्लेम्स तुम्ही फेस करत असाल, त्याला तोंड देत असाल, तर मी तुम्हाला एक उपाय देत आहे। दर सोमवारी पूर्ण भक्तिभावाने शिवलिंगावर पाणी, कच्चं दूध, पुन्हा पाणी, बेलाचे पान ह्या क्रमाने अर्पण करावे आणि प्रार्थना करावी की हे शिवशंकर शंभो, मला चंद्राचे चांगले प्रभाव मिळू देत आणि माझ्या व चंद्रदेवाच्या ऊर्जेमध्ये संतुलन बनवून ठेव। आता कर्क राशीचे जे इष्टदेव आहेत ते शिवजी आहेत आणि विष्णूजी आहेत आणि इष्टदेवी ही माता कमला आणि माता सिद्धिदात्री ही आहे। आता पूजाविधी बघूया आपण। गणपती बाप्पाचे नामस्मरण करत किंवा ओम गण गणपते मंत्राचा जाप करत पूजेला सुरुवात करावी। माता कमला ही महालक्ष्मी स्वरूप आहे। ही पूजा पौर्णिमेपासून आपण सुरू करू शकतो, ते पुढची 11 दिवस ही पूजा चालू ठेवावी। त्यानंतर जी प्रतिमा आपण बसवणार आहे ती विष्णू आणि महालक्ष्मी असं एकत्रित असलेली प्रतिमाची पूजा आपण करणं अपेक्षित आहे, जी महालक्ष्मी कमळावर बसलेली आहे अशी। साजूक तुपाचा दिवा, गुलाबाची अगरबत्ती, धूप, कापर प्रज्वलित करून कमळगट्ट्याची माळा किंवा कमळाच्या बिया नैवेद्य म्हणून तुम्ही दाखवू शकता। आणि देवीला कमळाची फुले अत्यंत प्रिय आहेत, तर तुम्ही कमळाची फुले तिला वाहू शकता। ही जेव्हा पूजा तुम्ही करत असताल त्यावेळेला श्री सुक्तम बोलावे किंवा ऐकावे। आता ही जी पूजा तुम्ही करणार आहे ह्याचं फलस्वरूप असं भेटतं तुम्हाला की तुम्हाला विद्या सिद्धी, तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात, वंशवृद्धी होते, धनवृद्धी होते, समृद्धी तुम्हाला प्राप्त होते। तर ही सर्व माहिती ऐकून तुम्हाला कसं वाटलं हे पण मला कळवा आणि ही माहिती ऐकून तुमची खूप मदत झाली असेल तर तुम्ही हा व्हिडिओ इतरांना शेअर करून त्यांचीही मदत करा। थँक्यू।